तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे सगळी कारस्थानं करत आहे ती म्हणजे सौदामिनी देशमुख आणि त्यामुळे आता मात्र अर्णव आणि ईश्वरी यांची एंट्री सुद्धा नाकारण्यात आलेली आहे। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की अंजली, इकडे आता नम्रता आणि त्याचबरोबर इकडे आता स्वतः आकाश या दोघांची एंट्री बरोबर रीतीने झालेली आहे। पण त्याच वेळेला रमाकांत वेळेवरती पोहोचत असा काही तिकडे धमाका करणार आणि सगळ्या स्टेजवरती कशा पद्धतीने सौदामिनीने मुद्दामच हे सगळं नाटक केलंय आणि आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हा सगळा कट रचलेला आहे, हे सत्य ज्या वेळेला समोर येणार आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनो मालिकेचा टर्निंग पॉइंट समोर येणार आहे। हो प्रेक्षकांनो, नक्की काय घडणार, कसं घडणार, सगळं या भागामध्ये पाहायला मिळणार। इकडे आता ज्या वेळेला जजेसने सांगितलेलं आहे, म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की इथे जी लोक हजर आहेत त्यांचीच फक्त आम्ही आता एंट्री घेणार आहोत। यावरती आकाश म्हणतो, हे बघा त्यांच्या वतीने मी सुद्धा इकडे आलेलो आहे आणि त्यामुळे तुम्ही आता माझी एंट्री सुद्धा घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर तिथे सांगायला, हे बघा वतीने वगैरे हे सगळं आम्ही काही पाळत नाही आहोत आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये जी व्यक्ती आहे त्याच व्यक्तीला यावं लागेल आणि त्याशिवाय काहीही होणार नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता लगेच इकडे आता नम्रता सांगायला लागते, काय प्रॉब्लेम काय आकाश तुमचा, आपल्याला एंट्री मिळालेली आहे ना, मग असं असताना उगाचच काहीतरी गोष्टी करण्याच्या काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे अंजली आलेली आहे आणि अंजली सांगते, ठीक आहे सात्विका फॅशनच्या वतीने मी इकडे प्रेझेंट आहे, कारण मी सुद्धा सात्विका फॅशनची तितक्याच पर्सेंटची मालक आहे आणि त्यामुळे मी असल्यामुळे तुम्ही एंट्री फॉर्म आता करून घेऊ शकता। यावरती ऑर्गनायझरला मुळातच अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता सात्विका फॅशनला एंटरच करू द्यायचं नसतं आणि त्या कारणामुळे मात्र आता ऑर्गनायझर इकडे नाटक करायला लागतात आणि ते सांगायला लागतात, नाव तुमचं आहे का, तुम्ही हे रिप्रेझेंट करणार आहात, ज्यांचं नाव आहे त्यांनीच हे रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे आणि त्यांनीच इथे असणं आवश्यक आहे। एकतर तुमच्या या भावाला मी आता हे देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही जर का जास्त आगाऊगिरी केली तर मात्र आता ही पण एंट्री कॅन्सल होईल। यावरती नम्रता म्हणते, बरोबर आहे, सगळ्यांना फक्त आणि फक्त पडलेलं आहे ते म्हणजे इकडे आकाश आणि ईश्वरीचं, ते काही नाहीये। मी आता आकाशच्या म्हणजे अर्णव ईश्वरीच्या नावाचं सगळं पडलंय, मी आकाश इंडस्ट्रीजच्या नावाने जे एंट्री केले त्या एंट्रीची मला तिकीट पाहिजेत आणि त्यावरती आकाश मात्र याला तयार नाही। नम्रता ऐकत नाहीये, नम्रता फॉर्म घेते आणि निघून इकडे तोपर्यंत मात्र इकडे आता ते ऑर्गनायझर कॉल करतात, आणि ते सांगायला लागतात, मॅडम अहो तुम्ही जरी आम्हाला म्हटलात ना की या सगळ्यामध्ये कितीही यांची आता एंट्री लेट करा पण आम्ही ते करू शकत नाही आहोत, कारण काही झालं तरी सुद्धा त्यांना या सगळ्यामध्ये म्हणजे आपण जास्त वेळ थोपवू शकत नाहीये। त्यांनी जर का या सगळ्यामध्ये वरती जर का म्हणजे हे केलं, वरती जर का या सगळ्यामध्ये कंप्लेंट केली तर आपण काही करू शकत नाही आहात। यावरती मात्र आता लगेचच सौदामिनी सांगायला लागते, साम दाम दंडभेद सगळं करायचं आहे आणि त्यासाठी कोणतीही माघार घ्यायची नाहीये, काहीही करायला लागलं तरी सुद्धा चालेल, पण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मात्र आता आकाश आणि अर्णव आणि ईश्वरी यांची एंट्री झाली पाहिजे। आकाशाने त्यांची एंट्री दिली ना आणि आपण एक नियम पाळायचा, आपण सांगायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा जे इथे आहेत त्यांचीच आता एंट्री होणार असं म्हणत तिने आता पुन्हा सगळा हा प्रकार केलाय। त्या इकडे आता वल्लरी आलेली आहे, वल्लरी आता सांगायला लागते, ती म्हणजे रमाकांतला, हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला मात्र आता म्हणजे सुटकाच मिळणार नाहीये। तिकडे अर्णव ईश्वरीचा गेम झालेला आहे, म्हणजे आता सात्विका फॅशनच्या नावाची कोणतीही एंट्री तिकडे जाऊ शकणार नाहीये आणि ही एंट्री जाऊ न शकल्या कारणाने आता मात्र तुम्ही सगळेच जण बर्बाद होण्याच्या मार्गावरती आहात असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे रमाकांत, तुम्ही कितीही हातपाय मारलेत तरी सात्विका फॅशनचं कोणत्याही पद्धतीमध्ये मी आता हे होऊच देणार नाहीये। कोणत्याही प्रकारे सात्विका फॅशनला मात्र आता धक्का बसणार नाहीये, सात्विका फॅशनची एंट्री जाणार म्हणजे जाणारच। प्रेक्षकांनो असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे हे दोघं जण घाबरलेले, इकडे आता हे दोघं जण त्याला लॉक केलेलं आहे आणि बाहेर गेलेले आहेत, त्यांच्या गुंडांना
सांगायला की कोणत्याही परिस्थितीमध्ये याला आता बाहेर काढायचं नाहीये, पण त्याच वेळेला मात्र आता रमाकांत विचार करतो, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला इथून बाहेर पडलं पाहिजे. अर्णव आणि ईश्वरीसाठी त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. मग स्वतःच्या जीवाची पर्वा इकडे आता अर्णव ईश्वरी मात्र आता रस्त्यामध्ये येताना ज्या वेळेला त्यांना इकडे आता सुरू झालेलं आहे ते म्हणजे वारीची आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लेट झाल्या कारणाने मात्र आता या सगळ्यामध्ये अर्णव ईश्वरी सांगायला लागते, अजिबात काळजी करू नका, काहीही झालं तरी सुद्धा आपल्या पाठीशी आपला गणूबाप्पा आहे आणि काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता त्रास होऊ देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच अर्णव सांगायला लागतो, हो पण लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे, इथून निघायला पाहिजे ना. ईश्वरी म्हणते, चला मार्ग दाखवलाय ते बघा, आपल्याला तिकडून एक गाडी येते आहे आणि त्या गाडीमध्ये लिफ्ट घेऊया. दोघं जण निघा आणि ते आकाशला कॉल करत आहेत. आकाशला कॉल करून मात्र आता ते सांगत आहेत की आमची एंट्री करून ठेव, आम्ही येतोय. आकाश म्हणतोय, इथे यांनी वेगळाच नियम ठेवलेला आहे. वेगळाच नियम ठेवत आता यांनी या सगळ्यामध्ये मला सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये जो इथे हजर असेल त्यांना आणि त्यांनाच फक्त एंट्री देणार. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, तू एक काम कर, त्यांना म्हणावं हे लेखी द्या, कारण आता जर का त्यांनी हे लेखी दिलं तर ठीक आहे. यावरती आकाश आलेला आहे आणि तो सांगायला लागतोय, ठीक आहे, आम्ही सुद्धा ह्याच्यामधली आमची एंट्री काढून घेतोय. कोणत्याही प्रकारे आम्हाला एंट्री आता नको आहे. तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये मुद्दामच हे करायचं असेल ना, तर आता मी पण बाहेर निषेध नोंदवतो. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागलेला आहे तो म्हणजे आकाश, तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय ना. असं म्हटल्यावरती ती सांगते, जे समजायचं ते समज. फायनली मात्र आता कॉम्पिटिशनच्या पोहोचलेला आहे तो म्हणजे मात्र आता रमाकांत ज्या वेळेला तिकडे पोहोचलाय आणि त्याच वेळेला रमाकांत सांगतोय, मी आलेलो आहे, माझा एंट्री फॉर्म भरून घ्या. त्यावेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे सौदामिनी, अजिबात नाही, तुमचा एंट्री फॉर्म भरलाच जाणार नाहीये, कारण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या कॉम्पिटिशनचा भाग नाही आहात. या कॉम्पिटिशनचा भाग आहे अर्णव राजे शिर्के, तो इकडे आला पाहिजे. यावरती तो म्हणतो आलेला आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे आणि ती म्हणजे इकडे आता रमाकांतने सगळ्यांच्या समोर इकडे आता इकडे एक्सपोज केलेला आहे सौदामिनी देशमुख यांनी माझ्या मुलाने एंट्री करू नये यासाठी त्याचा ट्रक पळवल्यानंतर आता त्यांची गाडी पंक्चर केली. गाडी पंक्चर करून आता या सगळ्यामध्ये त्यांना इकडे आणि नंतर आता सगळे प्रयत्न फसले तर इकडे एंट्री देणार नाही असं सांगितलंय. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच सौदामिनी सांगायला लागते, खोटं आहे हे सगळं. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, आणि यांना साथ देणारी आहे ती म्हणजे माझ्याच घरातली माणसं, ती म्हणजे वल्लरी. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर हे गोष्ट झाल्यावरती आयोजक सांगायला लागतात की सौदामिनी देशमुख यांची एंट्री या सगळ्यामधून काढून टाकायची आहे. त्यांना या सगळ्यामधून बाद करून टाकायचं आहे आणि त्यांना आता या एंट्री मिळणारच नाहीये. आणि अर्णव आणि ईश्वरी, तुमची एंट्री तर झालेलीच आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जे मनस्ताप झालाय त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो, इतकंच नाहीये तर आता या सगळ्यामध्ये तुम्ही आता अव्वल आलेल्या आहात, कारण तुमचं फॅब्रिक तुमचं सगळं आम्हाला आवडले झालं. अर्णव ईश्वरीची एंट्री कन्फर्म झाले तर आता इकडे सौदामिनी देशमुख हिचा बँड वाजलाय. यानंतर मात्र आता अर्णव इकडे वडिलांकडे आलेला आहे. अर्णव ज्या वेळेला वडिलांकडे आलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता इकडे ते सांगायला लागतात, आपल्या वल्लरी मामीनेच भूतकाळातला हा सगळा प्रकार केला होता आणि तिनेच आपल्याला सगळ्यांना बर्बाद केलंय. आणि त्यावरती इकडे आता ईश्वरी सांगायला लागते, आपल्याकडे एक गोष्ट आहे, तुमच्यावरती जरी कुणी विश्वास ठेवला नाही तरी माझ्या आईवरती नक्कीच ठेवतील, कारण आता तिने तिला पाहिलेलं आहे. असं म्हटल्यावरती पुढील भागामध्ये मात्र आता वल्लरी आणि सुप्रिया या दोघांना आमने सामने आणणार आणि या दोघांना आमने सामने आणल्यावरती मात्र आता ईश्वरी इकडे खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असं सगळं करणार आहे. आणि एका झटक्यात मालिकेची समीकरणं प्रेक्षकांनो
बदलताना आपल्याला दिसणार आहेत। मालिका एका सुंदर वळणावरती येत वल्लरीला तर आता शिक्षा झाली आणि त्याचबरोबर वल्लरीच्या सोबत आता मात्र सौदामिनीचं सुद्धा इकडे भांडं फुटलेलं आहे।